हाय, हॅलो हॅलो हॅलो. आपण आज राजस्थान टूर चालू करतोय. राजस्थान टूरला आपल्यासोबत जवळपास 53-54 जण आहेत. मी आणि नितीन पण आहे सोबत. अर्धे आपले जे गेस्ट आहेत ते मुंबई ते जोधपूर असा प्रवास करतायत आणि बाकीचे जे आहेत ते उद्या इलेक्शन करून म्हणजे 20 नोव्हेंबरला पुण्यामध्ये इलेक्शन करून ते डायरेक्ट फ्लाईटने जोधपूरला जॉईन होतात. तर आपली आजची 3 वाजताची फ्लाईट आहे भगत की कोठी येथे. आणि राजस्थानमध्ये आपला प्रोग्राम असा असणार आहे की पहिल्यांदा जोधपूरला जाणार आहोत. जोधपूर, जैसलमेरवरून सॅमडीवरून बिकानेरवरून जयपूर झालं की आपण येणार आहोत पुष्करवरून आपण येणार आहोत उदयपूरला ट्रिप आपली एंड होणार आहे. आणि ट्रिप एंड होणार आहे 29 नोव्हेंबरला. आणि मी आणि नितीन 29 तारखेला परत फ्लाय करणार आहोत आसामसाठी. तर आमची फ्लाईट आहे, माझी नितीनची फ्लाईट आहे अहमदाबाद ते आसामसाठी. ती 29 तारखेला आहे. 30 तारखेला आपला आसाम, मेघालय, अरुणाचल आणि तवांग हा ग्रुप चालू होतो आहे. त्याच्यामध्ये जवळपास 33-34 लोक झालेले आहेत आपले. खूप छान एरिया आहे तो. बघूयात आता ब्लॉगिंग जमतंय का, कसं होतं. नितीनसोबत आहे त्याच्यामुळे मला काही टेन्शनचं काम नाही आहे. सगळं तो मॅनेज करेल आणि मी ब्लॉगवर थोडंसं कॉन्सन्ट्रेट करेल. सगळ्या लोकांचे रिॲक्शन्स म्हणा, ते आपण यावेळेस कॅप्चर करायचा प्रयत्न करूयात. गुड मॉर्निंग. जोधपूरला पोहोचलो सगळे. भगत की कोठी ट्रेन एकदम टायमावर होती आणि सगळे उतरून बसमध्ये बसून नाश्ता करायला आलेलो आहोत. हॉटेलमध्ये नाश्ता न करता आपण जे फेमस स्वीट आहे स्वीटमार्ट तिथे नाश्ता कर. हे जनता स्वीट होम फेमस असं आहे. कचोरी, समोसा, जिलेबी, ढोकळा असे गरमागरम कचोरी चालू आहे. ढोकळा झाला ना मग. यांची 2 प्लेटमध्ये होते 6. हे ते ढोकळे तयार आहेत. मोठं स्वीट शॉप आहे. सगळं काही आयटम आहेत इकडे. गिफ्ट आयटम्स, यांचं रेस्टॉरंट पण आहे. हॅलो, हॅलो, गुड मॉर्निंग. 11:30 झालेले आहेत. आपण आता उन्मेद बळवंत पॅलेसला जाणार आहोत बघायला. अर्धा ग्रुप रेडी आहे, बाकीचे पुण्याहून निघाले आहेत. ते पण पोहोचतील 2 वाजता आपल्याला जॉईन करतील. ते सगळे इकडे थांबलेत सगळेजण. हॉटेल उन्मेद भवन पॅलेसला आलेलो आहेत आपण. आता इथे तिकीट काउंटर आहे, तिथून तिकीट काढून मध्ये जायचं आहे. प्रवेश शुल्क 200 रुपये आहे. हे बाई 60 रुपये तिकीट आहे इंडियनला आणि 200 रुपये फॉरेनर्सला.
आपले लोग आले. अरे ते टुरिस्ट उन्मत भवनची एंट्री. हा सगळा परिसर. सगळे बाहेर फोटो वगैरे झालेत. आता मध्ये जायचं आपल्याला. उन्मत भवन पॅलेस हॉटेल आहे. गेस्ट आल्यानंतर त्यांचं असं वेलकम करतो. हा हॉटेलचा पार्ट. गेस्ट आले की रॉयल वेलकम होतो. दरबार वगैरे आहे तिथे. या साईडला गाड्या आहे. या साईडला कार वगैरे आहेत. साईडला जाऊयात कार फोटो आणि व्हिडिओज काढायला. जोधपुर क्राफ्ट बाजार.
विंटेज कार कलेक्शन, रोल्स रॉइस, हाँ वैस वैस जो ना ठीक है दीदी। हाँ 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 दीदी सब ठीक है। कॅडिलॅक आहे 1947, 8 सिलेंडरची आहे ही. खतरनाक मशीन. बहुत रिफ्लेक्शन आहे, हाँ देख लो चलो नहीं बहुत रिफ्लेक्शन आहे. झाला पॅलेस पाहून. जास्त मोठा नाही आहे हा, उदयपूरचा सगळ्यात मोठा आहे सिटी पॅलेस. छोटासाच आहे आणि 1-1.5 तास लागतो पाहायला. जर आरामात बघायचं असेल तर, इंटरेस्ट असेल तर, नाही तर फटाफट बघून होतो. बाकी परिसर गेस्ट कमी आहेत त्या मानाने, बरेचसे. गर्दी नाही आहे अशी म्हणावी तशी. सीझन थोडासा लो चालू आहे त्याच्यामुळे इथे पण रश नाही आहे. टॉयलेट आहे इकडे मागे, आईस्क्रीम वगैरे मिळतं आपल्याला, तुम्ही घेऊ शकता तिथे. 60 रुपये तिकीट आहे. झाडं खूप आहेत बसायला. हॉटेल छान आहे मेहरानगड, आणि रेट खूप असतात हॉटेलचे, एक्स्ट्रीमली हाय. म्हणजे जयपूरला पण आहे, जोधपूरला पण आहे स्टेची व्यवस्था, उदयपूरला पण आहे. हॉटेलचे रेट खूप महाग आहेत. जेवण करायला आपण बेसिकली पॅलेस बघून आपण जेवण करायसाठी थांबलो आहे. दुसरा ग्रुप एअरपोर्टवरून आपल्याला जॉईन होईल. त्याच्यानंतर मेहरानगड फोर्टला जायचं आहे. तर मेन रोडलाच फोर्टच्या रामदेव धाबा म्हणून आहे. असं संध्याकाळी ते आउटसाईड सिटिंग पण असतं. जेवण छान आहे इथलं, फेमस आहे. रामदेव बाबाचं म्हणून आहे. सगळे लोक मध्ये बसलेत. जास्त वेळ नव्हता त्याच्यामुळे जी कुठली पहिली भाजी येते आहे ती त्याला बनवायला सांगितली आहे. बघूत आता कसं टेस्ट असते ते. असं मस्त भाजीवर बसून जेवण सुरू आहे. ही कुठली तरी भाजी आहे, माहीत नाही आता कुठली आहे. फुलके विथ तूप. बघूयात कसं आहे जेवण. मेहरानगड फोर्टला पण आलेलो आहे. इथे ट्रॅपवर अलाउड नाही आहे ठेवण्यासाठी, परत खाली जावं लागलं होतं कारण की बस निघून गेली होती. मेहरानगड फोर्ट. एंट्रन्स. थोडंसं चालावं लागतं. 5 वाजता एंट्री बंद होते मेहरानगड फोर्टची. संध्याकाळी व्ह्यू छान दिसतो. मेहरानगड फोर्टला आपण ऑडिओ गाईड घेतलेला आहे. 180 रुपये चार्जेस आहेत. असं एक डिव्हाइस मिळतो सोबत. हिंदी लँग्वेज आहे आणि जिथे जिथे दिलेलं आहे तिथे तिथे आपल्याला प्ले करायचं आहे आणि सगळे इन्फॉर्मेशन मिळून जाईल. आता पुढे जाऊयात. जिथे जिथे नंबर आहे तिथे ते आपण चेक करूयात. असे शॉप वगैरे आहे. ऑडिओ गाडी सबमिट करायची वेळ 5:30 आहे. जिथे जिथे असे नंबर्स लावलेले आहेत, जस्ट आपल्याला प्ले आणि पॉज करायचं आहे. हे आपलं नेहमीचे म्युझिक.
इन्फॉर्मेशन छान सांगतात ते, म्हणजे प्रत्येक स्पॉटचा व्यवस्थित माहिती मिळते. आणि जोधपूरची ओल्ड सिटी आहे. सगळे ब्राह्मण लोक थांबतात, उन्हामुळे दिसत नाही. बघा, हे लग्न केल्यानंतर अशी हालत होतात. पर्स बरोबर ना. मेहरानगड कॅफे वगैरे आहे तिथे. इकडे संग्रहालय. वाव, खूपच सुंदर आहे. चला लवकर चला. चौक. वरती शीश महल आहे. अशी हळूहळू वर चालत. 21 नंबर. इकडे महफिल वगैरे असायचे. डान्स वगैरे सगळं इथेच व्हायचे सगळे. छान अशी पूर्ण सिटी दिसते. उमेद भवन है. उमेद भवन. ज्यादा नहीं बेटा.
चल इधर देख पकड़े रहे ठीक है इकडे सगळे शस्त्र आहेत. तखत सिंगचा हा प्रायव्हेट बेडरूम आहे. मेन मार्केटला आलेलो आहोत. मार्केट चालू होतं जनता स्वीटपासून. इथे सगळे सुरुवातीला लेदरचे वगैरे आहेत. जनता स्वीट्स काय घेतलं?